माहित नव्हतं, एका वर्षापासून कळालंय. महाराज असलं तरी म्हणावं लागते मग चुकलं ग. तुम्ही इथं माझ्या रांगीला लागून पाया पडता आणि महाराज महाराज म्हणता, पण घरी गेले म्याव करावं लागते, आवाजच नाही. एक जण बायकोल म्हणला माया वापस बोल नको, तुला नेट सांगायला लागलो मला तू वापस बोल नको. ती म्हणली बोलायचं काय होईन, आधी भांडे धुवा, आधी भांडे धुवा. तो म्हणलं मला काय समजेल ग, तो भांडे धुवा म्हणजे काय समजेल मला तो. पुन्हा जर मला बोललीस ना तुला उचलून इरीतच टाकीन. त्या म्हणला इरीत टाका नाही तर काय, आधी भांडे धुवा. तुझा ऐकणार नाही म्हणला, नवरा कोण आहे तू का मी. ती म्हणली तुम्ही. त्या म्हणला मी भांडे धुत नसतो, आधी धुणं धुत असतो मग भांडे धुत असतो. असं म्हणलं किती फजिती. ते मंदिरात बसलं, मी म्हणलं तुमचा चेहरा लय हसरा दिसतो, आज लय चेहरा पडलेला दिसायला. ते म्हणला काय सांगा 8 दिवस झाला बोलणं झाली. आणि मी म्हणलं मग एक काम करा, वारकऱ्याला आवडतं पंढरपूर आणि माता माऊलीला आवडतं आपलं माहेर. माहेरची एखादी गोष्ट सांगितली त्या खुश होत्या. त्या मला काय सांगावा, आपलं त्याचं तर आधीच जमत नाही, कारण बऱ्याच जावायचं जमत नाही तिकडं, आपलं त्याचं जमत नाही. म्हणला काय सांगावं, म्हणलं एक काम करा, आता तुम्ही घरी गेले ना, घरी गेले फक्त एवढंच म्हणायचं, पिंट्या आज तो मामा भेटला होता कर्जत मध्ये, एवढंच म्हणायचं, गप बसायचं, मग काहीच म्हणायचं नाही. हे घरी आलं आणि घरी आल्याच्या नंतर म्हणला पिंट्या तो मामा भेटला होता कर्जत मध्ये. आता हिला कशात दम निघाल. ती म्हणली माय मामा भाऊ कशाला आला असन. तू म्हणली पिंट्या जाऊन विचारणं कशाला आलता. हे आलं म्हणला पप्पा मामा कर्जत मध्ये कशाला आलता. ते म्हणला काय माहित कशाला आलता, पण दवाखान्यात होता वा. दवाखान्यात. म्हणजे जाऊन विचारणं काय झालं होतं. हे आलं म्हणलं पप्पा मामाला काय झालं होतं. ते म्हणला काय माहित काय झालं, पण डॉक्टर म्हणू लागले कर्जत मध्ये नाही एवढा इलाज होणार, नगरला जाऊ दे नाही तर जाऊ द्या पुण्याला. लई सलाईने हे दिल्या होत्या. मग हे आलं सांगितलं. ती म्हणली माय भावाला काय झालं असं. जाऊन विचारणं कोणता होता, कारण 3 होते, हिचा मधव्यात लय जीव होता, दिवाळी नेत होता आणि दोघं बोलत नव्हते. हे आलं ते म्हणला पप्पा कोणता मामा होता, लहान होता मोठा होता का माधवा होता. ते म्हणला हे बघ पिंट्या आता पस्तोर मी तुला काय बोललो नाही, पोराचा जीव आहे म्हणून काय बोललो नाही. आता जर माझ्या पुढे आला ना तुला उचलून धरणातच टाकीन. ज्याला विचारायचं त्यानं माझ्या पुढे यायचं, ज्याला विचारायचं त्यानं माझ्या पुढे यायचं. असं म्हणलं. आता आली फजिती. आणि मग ती म्हणली पिंट्याला म्हणली झाड म्हणली बाहेर खेळायला. आता लेकरा देखत कसा अपमान करा. बाहेर खेळायला गेलं लेकरून. ती म्हणली होय वा. त्या मला का बस आता जर मला बोललीस ना बघ म्हणलं, मला बोलायचं ना म्हणला. ती म्हणली काय तुमच्यासाठी बाप सोडे, तुमच्यासाठी एवढं केलं तुम्ही मला कवा बी असंच बोलतात. त्या मला आता काय झालं तुला इवळायला. 8 दिवस मला बोलले नाही. मी तुम्हाला बोलले नाही पण मला का करमत होतं का काय म्हणे. पोराव घालून का होईना मी तुम्हाला जीव घालीतच होते ना. त्या मला असं मला तरी कुठं करमत होतं, मी पण सांगत होतो मी बाहेरून जेवून आलो म्हणून. मग असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणली दुपारपासून तुमच्यासाठी पपडीचा चिवडा केलाय आणू का. त्या म्हणला माझ्यासाठी आण की मग. आणि चिवड्या खाता खात मग ही म्हणली वय व ऐका ना. त्या म्हणला काय सांगा ना कोणता भाऊ होता. ते मला खरं सांगू. ते म्हणली सांगा ना कोणता भाऊ होता. हे म्हणला कोणताच नव्हता, फक्त बोलूच तर होता, भाऊच नव्हता. किती अवघड आहे हे आपले भामट झालं महाराज. म्हणजे याच्यामध्ये काही प्रेमाचं याचं काही नाही. आणि एक सांगू का, कधीतरी देवासाठी कधीतरी राज्यासाठी जीवन जगत जा. घरामध्ये तुम्ही किती गुरफडून राहा, शेवट तुम्हाला दुःखच भेटणार आहे. माझ्या मावळ्यानं जीवन जगलो, कारण घराचा संसाराचा त्याग करून जीवन जगलं फक्त राज्यासाठी. वारकऱ्यानं जीवन जगलं संसाराचा घराचा त्याग करून पांडुरंगासाठी. म्हणून माणसाने एक तर वारकरी नाही तर शिवरायाची धारकरी तरी व्हावं. बघा संसारामध्ये तुम्ही किती बी हे करा, शेवट दुःखच आहे, शेवट दुःखच आहे. एक जण बायकोला म्हणलं आता तू काय काळजी करू नको म्हणला, का सारखं माझ्यासोबत भांडण करती. तुम्ही माझ्यासाठी काय केलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आता इथं बसलेल्या प्रत्येक जणी असते बघा, आपली बघायचं, आपलं कपाट उघडायचं, आपले ड्रेस मोपायची, यायचं कपाट उघडायचं, दमान उघडा जरा लांबून, नाही तर साड्या पडी अंगावर तर मरतान. मोपायचं कोणाला जास्त असतात यायला तरी यायचं एक वाक्य प्रत्येक नवऱ्याला ऐकून घ्यावं वाटतं, प्रत्येक नवऱ्याला ऐकून घ्यावाच लागतं. कोणतं 30 वर्ष झाले तुमच्या संग लग्न करून, अजून काय केलं माझ्यासाठी, अजून काय करायचं सांगा बरं. असा प्रश्न विचारला की असं वाटतंय कुई जडदोरी घ्यावून फाशी घ्यावा या पात्राला. कारण काही जगण्यात अर्थच राहिलेला नाही, लय अवघड आहे. नवरा म्हणला
तुला वाटतं मी तुझ्यासाठी काय केलं, तुझ्यासाठी काय केलं, आता काळजी करू नको म्हणला. आता काळजी करू नको, मी मेलो तरी तुला 25 लाख रुपये भेटतात म्हणला. ती म्हणली कस काय? ते म्हणलं मी विमा खोललाय. काय केलंय? विमा खोललाय म्हणे. आता 25 लाख रुपये तुला भेटतात. विम्याचे पैसे कधी भेटतात? मेल्या. आता तू काळजी करू नको म्हणला, 25 लाख रुपये भेटतात. ती म्हणली गा बसा, कव्हा बी असंच म्हणतात, दरवर्षी असंच म्हणतात आणि एक वर्ष भेटत नाहीत. म्हणजे हिला पैशाची गरज आहे का नवऱ्याची? पैशाचे मारा. त्याला राग आला, राग आल्याच्या नंतर असा फाशी घ्यायला लागला. फाशी घ्यायला बायको नव पळतच चालेल म्हणली माय मोह कसं होईल, हे मरायला हे चुली जाऊ द्या, पण हिचं कसं होईन याची जास्त पंचायत. नवऱ्याला म्हणले घ्या इकडे खुर्ची. त्याला वाटलं मला वाचवायली काय की नाही, म्हणले उभा राहून राहून मला कटाळा आलाय, बसते आणि बघते कशी फाशी घेतात. हे कर्दा ऐकून शेजारी आला, आणि शेजारी आल्याच्या नंतर शेजारी म्हणला काय लावणार म्हणला तुम्ही हे सारखी किटकिट, बाहेर एवढं कीर्तन करतात, कथा करतात आणि घरी भांडणं करायला तुम्हाला काय वाटतंय का? आमच्या घेऊन सांगितलं म्हणजे बरं वाटतंय तुम्हाला नाही का? बाहेर एवढ्या कथा कीर्तन करतात आणि घरी भांडणं करतात. मी म्हणलं अहो काही चुकलं नाही, आजच घरी ये म्हणलं मी जरासक म्हणलो असं तसं. कशाला जरासक म्हणे? कावा बी आलं की भाजी अशी झाली, पोळ्या अशा झाल्या. मी म्हणलं म्हणतो हा सप्त्यावरचा चावण आहे ना, बाहेर लोक चांगलं खाऊ घालते तर घरचं कसं गोड लागल असं म्हणलं. मी म्हणलं हे बघ बाहेरचे लोक आले, जास्त काही बोलू नको. ते म्हणले हे बघा तुम्हाला वाटत असन माझं चुकतंय, यांची जर चुकी असन तर उद्याच्याला हे मरतील, आणि माझी जर चुकी असन तर उद्याच्याला मी विधवा होईल. काय म्हणली ती? यांची जर चुकी असन तर उद्याच्याला हे मरतील, आणि माझी चुकी असली तर उद्याच्याला मी विधवा होईल. म्हणजे दोही कुणबी यालाच मरण आहे. म्हणून माणसानं कधीतरी स्वतःसाठी जगलं पाहिजे. आणि महाराज लोकायला तर एक प्रत्येकाला विनंती गुरुजी, आपण सुद्धा कधीतरी आपल्यासाठी जगलं पाहिजे. तरुण पण आपण या संप्रदायासाठी या समाजासाठी घालतो, पण समाजाला कधी कोणाची किंमत नसती. बरं या 8 दिवसामध्ये माझे 3 मित्र ऑक्सिजन मध्ये गेले. आता किती पैसे दिल्याच्या नंतर ते वापस येतील तुम्हाला माहिती असते. उद्धव महाराज कोरडे संभाजीनगरला कीर्तनाला जात असताना ऑक्सिजन झाला, निघून गेले. 1 वर्ष झालं त्याच्या लग्नाला. कसं जीवन जगायचं त्या माता माऊलीने? आता किती पैसे दिल्याच्या नंतर, कित्येक महाराज ऑक्सिजन मध्ये गेल्याच्या नंतर फक्त लोकांना वाटतं महाराज होत नाही तर घेता कशाला, पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बरं मला थोडा उशीर झाल्याबद्दल कोणी आमच्या प्रसाद महाराजाला बोलला असेल, कोणी रागवला असेल, पण एक सांगू का, नारदाच्या गादीवर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो बघा, आजपर्यंत माझ्या पांडुरंगाने मला बुद्धी दुर्बुद्धी कधी सुचू दिली नाही की जे कीर्तनाची आपण तारीख घेतली, जेवढ्याही नारळात ठरली ना तेवढ्यात अजून माझ्या रक्तात आलं नाही की 2 पैसे जास्त आले म्हणून तारीख बदलणारा महाराज भी नाही बघा, कधीच होणार नाही. कारण माझ्या गुरुवरे स्वामी मनीषानंद पुरीजी महाराजांना मला सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये पैसा किती कमवशील हे मी तुला कधीच विचारणार नाही, पण माणसं किती जोडले हे मात्र विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि मला माणसं जोडायचे. आता कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही माझ्यावर नाराज असले ना, तुम्ही जर म्हणले माऊली महाराज तुम्ही कीर्तनाला लेट आले, आम्हाला तुम्हाला पाकिट द्यायचं नाही, तुमच्या अजिबात नाराज होणार नाही, गाडीत बसणार आणि निघून जाणार. पण मला माहिती तुम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढे बी आपण हे नाहीत ना. कारण महाराज आपण त्या राजाचे मावळे म्हणून घेतो आणि त्या राजाची सुद्धा सेवा तशीच करतो ना. कशामुळे? आम्ही गाड्या मावळचा राहणार, साखर शिवाचे होणार, आम्ही गाड्या मावळचा राहणार, साखर शिवाचे होणार.
केलं ना प्रत्येकाचं हृदय फुगतं बघा, प्रत्येकाला आनंद होतो, कारण त्या राजाचं चरित्र तेवढं सुंदर आहे आणि माझ्या राजाच्या गाण्याची रचना बी तेवढी सुंदर आहे. म्हणून तर म्हणतात ना प्रत्येकाला आनंद वाटतो कधी वाजली हो वाजली कशी हलकी वाजली 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 कशी हलकी वाजली माझ्या